ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन. आणि यानंतर आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून. सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार. 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. अजूनही 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी. सुशील गवणे आणि शशांक गवणे यांच्या अडचणीत वाढ. दोघांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतला. बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यामुळे दोघांवर आता गुन्हा दाखल. निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू. मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळवण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून कोर्टात अर्ज. कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. 5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण. आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं. माझी मुलगी गेली, आता तिच्यावर असे शिंतोडे उडवू नका. कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. मी MG हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले. दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून दिल्याची धमकी दिली. वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी. शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडून सुद्धा वैष्णवीला मानसिक त्रास. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री कोकाटेंचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर उद्धट वर्तन. वावरातील कांद्यांचेच पंचनामे होतील, घरात ठेवलेल्यांचे होणार नाहीत, कोकाटेंचं वक्तव्य. वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक. वर्षा गायकवाडांचं लग्नानंतरचं नाव गोडसे आहे. राहुल गांधींना माहीत नसेल वर्षा गायकवाड गोडसेंच्या नातेवाईक. आशिष शेलारांचं विधान. शेलार बौद्धिक दिवाळखोरी वेळोवेळी सिद्ध करतात, तर वर्षा गायकवाडांचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर. माझं आणि माझ्या नवऱ्याचं नथुराम गोडसेशी नातं नाही, गायकवाडांचं स्पष्टीकरण. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावा, तर प्रकाश आंबेडकरांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी. शरद पवारांनी यापूर्वी आयोगानं दिलेल्या 2 नोटिशींकडे दुर्लक्ष केल्याचाही आंबेडकरांचा दावा. ठाण्यात पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अभियंत्याला अटक, तर मुंबई डॉकयार्डमधील अभियंता रविकुमार वर्मा याला पाकिस्तानी महिलेनं ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मूमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. शहांकडून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा. जम्मूतील सुरक्षा यंत्रणांचे महत्वाचे अधिकारी या बैठकीत उपस्थित. शहा आज पूंछ भागाच्या दौऱ्यावर. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंच भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी. अमेरिकन प्रशासनाचा न्यूयॉर्कमधला एका न्यायालयामध्ये दावा, तर तिसऱ्या देशाच्या सहभागाशिवाय शस्त्रसंधी भारताची भूमिका. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात. निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार, बावनकुळेंची माहिती. राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवली. संजय राऊतांनी शिंदेंना पुस्तकासोबत पत्रही पाठवलंय. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळाच्या भाडेवाटपावरून शिवसेना आणि भाजप आमदार आमने-सामने. सरकारी योजनेतनं वाटल्या जाणाऱ्या वस्तूंवर गावित पितापुत्रांची त्यांचा वचक असल्याचा आमदार चंद्रकांत रघुवंशींचा आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या 3 दिवस बैठका. राज्यभरातले प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार. शिवतीर्थावर 3 ते 5 जून या दरम्यान या बैठका होणार. अमरावतीमधील फिनले मिलमधील कामगारांच्या थकीत वेतनाच्या प्रकरणी महत्वाची अपडेट. आमदार प्रवीण ताडेंनी मिलच्या जनरल मॅनेजरवर पाण्याची बॉटल उगारली. फिनले प्रशासनासोबत झालेल्या बैठकीदरम्यान अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण ताडे संतापले. राज्यात 76 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये 27, पुण्यात 21, तर ठाण्यात 12 नवे कोरोनाचे रुग्ण. राज्यात आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचाही मृत्यू. गोकुळ अध्यक्ष निवडीचा सस्पेन्स कायम. अमरीश घाटगेंच्या नावानंतर आता नावीद मुश्रीफ यांच्या नावांची चर्चा. गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी आज दुपारी 3 वाजता बैठक. डॉक्टर अजय तावरेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात सबळ पुरावे नसल्यानं आरोपपत्र दाखल करण्यात आलं नाही. किडनी प्रत्यारोपण जाळ्यामध्ये तावरेसह आरोपी. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता कमीच. पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. दरम्यान त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाचा सल्ला. पुण्यातही 2 दिवस ढगाळ वातावरण, तर अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. पुण्यासह राज्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाचा एसटीला मोठा फटका. पावसामुळे एसटीच्या 1876 फेऱ्या रद्द.
अतिवृष्टीमध्ये इंदापूर तालुक्यातल्या 1755 कुटुंब बाधित तर 356 घरांची पडझड. नुकसानीचा आकडा 3 कोटींवर. या संदर्भातले पंचनामे करण्याचे आदेश. बीडच्या भंडारवाडीतील शेतकऱ्याचा कांदा पावसात भिजला. सततच्या पावसामुळे काढून ठेवलेला कांदा शेतातच चढला. पुढील पिकाच्या पेरणीसाठी मदत देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी. दक्षिण सोलापुरातल्या कासेगावमधील ओढ्याला पूर. सततच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. शेतातही पाणी साचलं. कासेगावला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी. परभणीमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं कोसळली. साताऱ्याच्या पाटण ढेबेवाडी या विभागातील महिंद धरण ओव्हरफ्लो. तर धरण तुडुंब भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागलं. मे महिन्यातच पावसाळ्यापूर्वी धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. परभणीची समांतर पाणी पुरवठा आणि भूमिगत गटार योजना मार्गी लावा. आमदार राहुल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. कल्याणच्या पडघा मार्गावरील गांधारी नदीवर भूमाफियांचा कब्जा. तर गांधारी नदीच्या पात्रात थेट भराव. नदी अरुंद होत असल्यामुळे पर्यावरण आणि पूर परिस्थितीचा हा गंभीर धोका. दरम्यान प्रशासन आणि पर्यावरण विभागानं कारवाई करत मूळ नदीपात्र अबाधित ठेवण्याची मागणी. नगर रचना उपसंचालक YS रेड्डी यांच्यावरील ईडीच्या छाप्यानंतर वसई विरार महापालिकेमध्ये मोठे फेरबदल. 36 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्यांमध्ये 16 जण नगर रचना विभागातले असल्याची माहिती. डोंबिवलीतल्या सांगाव परिसरामध्ये नळांमधून शेवाळयुक्त दूषित पाणी. तर दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलटी, पोटदुखी यांसारख्या आजारांचा त्रास सुरू. दूषित पाण्याचा पुरवठा केल्यानं नागरिक संतप्त. मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर अपघात. एका तरुणीचा यामध्ये मृत्यू. तर चंदा माने असं या तरुणीचं नाव. कल्याण पडघा मार्गावरील गांधारी नदीवर भूमाफियांचा कब्जा. गांधारी नदीच्या पात्रात थेट भराव. नदी अरुंद होत असल्यामुळे पर्यावरण आणि पूर परिस्थितीचा प्रश्न गंभीर. पुण्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग सहपदरीकरणाला आता शासनाची मंजुरी. वाहतूक कोंडी आणि अपघाताचे केंद्र बनलेल्या या महामार्गाच्या विकासाचा मार्ग यामुळे मोकळा होणार. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाहेर परप्रांतीय करत होते रेकी. पोलिसांनी सिनेसेल पाठलाग करून या चोराला पकडलं. तर आरोपींकडनं 100 गुन्हेही उघड. अमरावती पालिका क्षेत्रातील 56 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. तर आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अधिवासात होत्या. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बाजार ठेका मक्तेदाराकडून अटी शर्थींचा भंग. बाजारातील स्टॉलधारकांना कच्ची पावती दिल्याचा प्रकार. स्थानिकांकडून चौकशीची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मनसेतर्फे लाठीकाठी आणि भालाफेक प्रशिक्षणास प्रारंभ. प्रशिक्षणामध्ये 100हून अधिक विद्यार्थी सहभागी. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझोन.